Good afternoon, all of you. Today we discuss next topic. The name of the topic is metal and non-metal. Metal and non-metal. Metal and non-metal म्हणजे धातू आणि अधातू. Metal and non-metal म्हणजे काय? धातू आणि अधातू. First is a metal. Metal तुम्हाला माहिती आहे धातू. Gold, silver, iron, copper is the metal. Gold, silver, iron, copper is the metal. Okay. Metal are luster. मेटल आणि लस्टर म्हणजे मेटलला चकाकी असते ना, चकाकी शायनिंग पण असते. हार्ड मेटल आर हार्ड. मेटल कसे असतात? हार्ड असतात. मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे मेटल काय करू शकतो? उष्णतेचं किंवा विद्युत धारेचं वहन करू शकतो. म्हणजे मेटल आर गुड इलेक्ट्रिसिटी अँड गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल लूज देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे मेटल काय करू शकतात? त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आपले बाह्यतम कक्षातले इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन देऊ शकतात. मेटल काय करू शकतात? लॉस ऑफ देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आपल्या बाह्यतम कक्षातले इलेक्ट्रॉन देऊ शकतात, म्हणजे देण्याचं काम करतात. फिजिकल स्टेट ऑफ मेटल. फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्था. मेटल कसा दिसतो? मेटल आर सॉलिड स्टेट. मेटल आर सॉलिड स्टेट म्हणजे मेटल हा कसा असतो? स्थायी स्वरूपात असतो. मेटल हा कसा असतो? स्थायी स्वरूपात. त्याचा मर्क्युरी, Hg म्हणजे मर्क्युरी, गॅलियम यांना सोडून, Hg म्हणजे मर्क्युरी आणि गॅलियम यांना सोडून बाकीचे सगळे सॉलिड असतात. फॉर Hg अँड गॅलियम देयर इज व्हॉट Hg आणि गॅलियम म्हणजे लिक्विड मध्ये असतात. हे फक्त दोन मेटल लिक्विड मध्ये असतात. त्यानंतर लस्टर असतं, मेटलला चकाकी असते. हार्डनेस जाड असतं. डक्टालिटी म्हणजे मेटलचा डक्टालिटी म्हणजे तन्यता असते, जे जाड असतात ते म्हणजे हार्डनेस सारखंच असतं. मेलॅबिलिटी म्हणजे तुम्ही मेटलचा कुठलाही स्वरूप देऊ शकता मेटलला, बरोबर आहे ना? गोल राऊंड देऊ शकता, फ्लॅट देऊ शकता. ओके. मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे मेटल काय करू शकतात? उष्णतेचं किंवा विद्युत धारेचं वहन करू शकतात. डेन्सिटी म्हणजे त्यांची धारकता म्हणजे त्यांचं प्रमाण किती आहे. मेटल आर मोर डेन्सिटी. म्हणजे मेटलची धारकता म्हणजे धारण करण्याची क्षमता ही जास्त. एमपी आणि बीपी. एमपी म्हणजे मेल्टिंग पॉइंट म्हणजे मेटल हा मेल्ट होताना जास्त टेम्परेचर घेतं. बॉईल होताना पण जास्त. बॉईल म्हणजे मेटल बॉईल होताना, बॉईल म्हणजे उकळत असताना, किंवा मेल्टिंग पॉइंट म्हणजे मेटल मेल्ट होत असताना जास्त, म्हणजे या मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटचं टेम्परेचर जास्त असतं. मेटल आर सोनॅरिटी. मेटल आर सोनॅरिटी म्हणजे काय? मेटल मधून साऊंड प्रोड्यूस करू शकतो. साऊंड म्हणजे मेटल मधून आवाज काढू शकतो, म्हणजे आवाज काढू शकतो. ओके. नेक्स्ट नॉन मेटल. नॉन मेटलची फिजिकल स्टेट. म्हणजे नॉन मेटल म्हणजे अधातू. त्यांची फिजिकल स्टेट म्हणजे काय? त्यांची भौतिक अवस्था कशी आहे बघा. लिक्विड आणि गॅसियस स्टेट मध्ये असतात. लिक्विड आणि गॅसियस स्टेट म्हणजे काय? द्रव आणि वायू रूपात असतात. हे असतात. लस्टर यांना नसतं. नॉन मेटल डू नॉट हॅव लस्टर. फक्त डायमंडला सोडून. डायमंडला लस्टर असतं. डायमंड म्हणजे हिरा चमकतो, पण लस्टर याला नसतं. ब्रिटलनेस. नॉन मेटल आर लो ब्रिटलनेस. लगेच तुटतं ते. कोलचं उदाहरण घ्या. कोळसा नॉन मेटल आहे, लगेच असं दाबलं तर तुटतं. डक्टालिटी पण याला नसतं, ताकद याला नसते. कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जसं मेटल याचं वहन करत होतं हीट आणि इलेक्ट्रिसिटी, पण हे बॅड कंडक्टर असतं. म्हणजे नॉन मेटल हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं वहन करू शकत नाही. डेन्सिटी लो असते म्हणजे याचं धारकता अतिशय कमी असते. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट म्हणजे नॉन मेटल मेल्ट होण्यासाठी किंवा बॉईल होण्यासाठी किती कमी टेम्परेचर घेतं, पण हे मेटल जास्त टेम्परेचर घेतं. मेटलॉइड म्हणजे धातू सदृश. म्हणजेच काय? आर्सेनिक, सिलिकॉन, गॅलियम, अँटीमनी हॅव प्रॉपर्टी इंटरमेट बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. म्हणजे हे जे आहेत मेटलॉइड कशाला म्हणतात ते सांगत आहेत. आर्सेनिक, सिलिकॉन, गॅलियम आणि अँटीमनी हे जे प्रॉपर्टी दाखवतात, म्हणजे हे जे गुणधर्म दाखवतात, हे जे केमिकल्स, हे जे एलिमेंट गुणधर्म कोणाकोणाच दाखवतात. एकदा हे मेटल पण दाखवतात, नॉन मेटल पण दाखवतात. म्हणजे हे दोन्ही, हे जेवढे आहेत हे एलिमेंट, ते दोन्हीचे पण गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टी दाखवतात. मेटलचे पण दाखवतात, नॉन मेटलचे पण दाखवतात, म्हणून याला मेटलॉइड म्हणतात. म्हणजे दोन्हीचे प्रॉपर्टी हे दाखवतात, मेटलचे पण आणि नॉन मेटलचे पण, म्हणून याला मेटलॉइड म्हणतात. मेटलॉइड म्हणजे दोन्हीचे गुणधर्म दाखवणार.
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मेटल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मेटल म्हणजे मेटलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन. मेटलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन. मग फॉर्मेशन आयन कसं होतं बघा. सोडियम मध्ये 2 8 1 असे इलेक्ट्रॉन असतात. 2 8 1. पण सोडियम काय करतो, आपल्यातला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. म्हणजे एक इलेक्ट्रॉन यांनी दिला म्हणजे राहिले किती, 2 8. 2 8 1 पहिला होते सोडियमकडे, एक इलेक्ट्रॉन त्याने दिलं, दुसऱ्याला कोणाला दिलं, राहिले किती, 2 8. म्हणजे किती इलेक्ट्रॉन दिले, एक इलेक्ट्रॉन, म्हणजे राहिले किती, 2 8. पुढं मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, हाऊ मेनी, 2 8 2. त्याच्यातलं त्यांनी 2 इलेक्ट्रॉन दिले. 2 इलेक्ट्रॉन काय केले, लूज केले, दिले, आणि दिल्यावर किती राहिले, 2 8. कारण 2 दिल्यामुळे 2 8च राहिले, 2 निघून गेले. ओके. रिएक्शन विथ ऑक्सिजन. मेटल रिएक्ट विथ ऑक्सिजन म्हणजे मेटलचे ऑक्सिजनवर रिएक्ट झाले तर मेटल ऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं, मेटल ऑक्साईड. म्हणजे मेटल रिएक्ट्स विथ ऑक्सिजन, दे गिव्स मेटल ऑक्साईड. मेटल रिएक्ट्स विथ ऑक्सिजन, दे गिव्स मेटल ऑक्साईड. त्यानंतर मेटल रिएक्ट्स विथ ऍसिड. मेटल रिएक्ट्स विथ ऍसिड म्हणजे मेटल धातू हा आम्ल बरोबर रिएक्ट झाला तर काय तयार होतं बघा. मेटल रिएक्ट्स विथ ऍसिड, साल्ट आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. काय तयार होतं, साल्ट आणि हायड्रोजन गॅस. जे क्षार, मीठ आणि हायड्रोजन गॅस तयार. मेटल रिएक्ट्स विथ वॉटर. मेटल डू नॉट रिएक्ट्स विथ वॉटर. मेटल डू नॉट रिएक्ट्स विथ वॉटर. म्हणून मी इथे काय लिहिलं नाही, म्हणजे मेटल पाण्यावर अभिक्रिया करू शकत नाही. केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल. आता केमिकल प्रॉपर्टी म्हणजे रासायनिक गुणधर्म नॉन मेटलचे. Cl प्लस E मायनस म्हणजे हा जो E मायनस आहे, एक इलेक्ट्रॉन या क्लोरीनला मिळाला. पहिला किती होते, 2 8 7. मात्र एक इलेक्ट्रॉन याला मिळालेला आहे म्हणून 2 8 8. तिथं लूज करत होते, तिथं मात्र मिळालेला आहे. Cl प्लस E म्हणजे एक इलेक्ट्रॉन मिळाला, 2 8 7 होते, 2 8 8. O ऑक्सिजन आहे, 2 इलेक्ट्रॉन याला मिळाले. पहिला किती होते, 2 6. आता मात्र 2 इलेक्ट्रॉन मिळाले, किती झाले, 2 8. नॉन मेटल रिएक्ट्स विथ वॉटर म्हणजे अधातू पाण्याबरोबर अभिक्रिया करताना. CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, हे गॅस आहे म्हणजे नॉन मेटल. त्याचे रिएक्शन वॉटर बरोबर झाली तर H2CO3 तयार होतं. H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड तयार होतं. कार्बोनिक ऍसिड तयार. नोबल मेटल. नोबल म्हणजे आदर्श धातू. आदर्श म्हणजे सर्वात चांगली धातू. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम इज द नोबल मेटल. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम इज अ नोबल मेटल. गोल्ड 100% प्युअर इज 24 कॅरेट. 24 कॅरेटचा गोल्ड, सोने म्हणतात त्याला, 100% शुद्ध असतं. किती, 24 कॅरेट. ऑर्नामेंट बनवत असताना म्हणजे ज्वेलरी, दागिने बनवत असताना 22 कॅरेट्स वापरलं जातं. किती वापरलं जातं, 20 कॅरेट्स. 22. प्युरिटी ऑफ गोल्ड. प्युरिटी ऑफ गोल्ड याला स्टार करत आहे, याला स्टार करत आहे. प्युरिटी ऑफ गोल्डला मी काय करत आहे, स्टार करत आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे. आणि हा पण भाग महत्त्वाचा आहे, नोबल गॅसेस, नोबल मेटलचा. बरोबर. प्युरिटी ऑफ गोल्ड 100% प्युअर गोल्ड इज 24 कॅरेट म्हणजे 24 कॅरेटचा 100% हे असतो. तर हा गोल्ड सॉफ्ट असतो. हा गोल्ड कसा असतो, सॉफ्ट. नेक्स्ट आहे करोजन. करोजन म्हणजे गंजणे. धातूची गंज होतात बघा, गंजतात. का गंजतात, गॅसेस रिएक्ट विथ वॉटर मेटल अफेक्ट. म्हणजे जे मेटलच्या बाहेर जे गॅसेस आहेत, ॲटमॉस्फिअर मधले जे गॅसेस आहेत, वातावरणातले जे वायू आहे ते मेटल बरोबर रिॲक्ट होतात, वॉटर बरोबर रिॲक्ट होतात आणि कोरोजन होतं. कोरोजन म्हणजे वस्तू गंजतात. बरोबर. त्यानंतर लास्ट आहे अलॉय. अलॉय म्हणजे संमिश्रे. संमिश्रे म्हणजे आपण सरबत बनवताना कसं त्याच्यामध्ये मीठ टाकतो, पाणी टाकतो, मीठ टाकतो आणि साखर टाकतो, तसंच अलॉय म्हणजे संमिश्र म्हणजे सर्व द्रावणाचं मिश्रण. होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल म्हणजे एक किंवा होमोजेनियस. होमोजेनियस म्हणजे एक किंवा दोन पेक्षा जास्त धातूंचा मिश्रण. 2 किंवा 2 पेक्षा जास्त धातूंचा मिश्रण म्हणजे अलॉय. अलॉय म्हणजे संमिश्र म्हणजे तिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त धातू एकत्र करून अलॉय तयार केलं जातं. तुम्हाला माहिती आहे ब्रॉन्झ मेडल. ब्रॉन्झ मेडल तयार करताना त्याच्यामध्ये कॉपर आणि टीन ऍड केलं जातं. टीन हा काय आहे, धातूचं नाव आहे. कॉपर पण काय आहे, धातूंचं म्हणजे मेटलचं नाव आहे. हे 2 ऍड केले जातात आणि तुमचं ब्रॉन्झ मेडल तयार केलं जातं. ओके. तर याच्यातले कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी सांगणार आहे लाईव्ह लेक्चरला. तर हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आय हॅव अपलोड दिस व्हिडिओ इन गुरुकुल ॲप्स. व्हिडिओ वॉच इट केअरफुली. I have marked important points. I have marked there. Focus on this point.
Okay, if any doubts you ask me suddenly like lecture. Okay, thank you.